हाय फ्रेंड्स, मी वर्षा भोसले। मी नागपंचमी स्पेशल बनवले होते ते शेंगोळे बनवण्यासाठी मी घेतलं होतं जिरं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि थोडीशी अद्रक। हे सगळं छान मिक्सरला वाटून घेतलं आणि 2 ते 3 प्रकारचे पीठ घेतलं होतं, जसं की बेसन पीठ, ज्वारीचं पीठ आणि गहू पीठ। त्याच्यामध्ये छान ओवा टाकला, चवीनुसार मीठ टाकलं, तयार केलेलं वाटण टाकलं, हळद टाकली, छान हे पीठ मी मळून घेतलं। त्यानंतर हे पीठ मळल्यानंतर मी हे 5 ते 10 मिनिटं उरण्यासाठी ठेवलं आणि आपली जे मसाला तयार केला होता त्याच मसाल्याने मी कढीपत्ता, जिरं, मोहरी टाकून, हिंग टाकून याची फोडणी तयार करून घेतली आणि भरून असं पाणी टाकलं। पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी छानपैकी आपल्या शेंगोळे वळवून घेतले। याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ, हळद टाकली आणि मीठ बरोबर टाकायचे, कारण की आपण 2 प्रमाणात मीठ टाकलेले आहे, कारण की शेंगोळ्यामध्ये पण मीठ आहे आणि रस्यामध्ये पण, त्यासाठी मीठ व्यवस्थित टाकायचे। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण छानपैकी शेंगोळे वळवून घेऊया। आणि बघू शकता मी भरपूर असे शेंगोळे वळवून घेतले वेगवेगळ्या प्रकारचे। इकडं आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे। याच्यामध्ये शेंगोळे टाकून द्यायचे आणि 15 ते 20 मिनिटासाठी छान खळखळून उकळून घ्यायचे। सगळ्यात लास्ट तुम्हाला दाखवते, एकदम मस्त असा घट्टसर रस्सा तयार झाला होता। पाहिजे असल्यास तुम्ही आणखीन घट्ट करण्यासाठी यात थोडंसं बेसन 2 चम्मच बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून पाणी उकळी आल्यावर तुम्ही ॲड करू शकता। अशा मी 2-2, 3-3 मिनिटाचे झाकण ठेवून वाफ काढून घेतले आणि मस्त असं छान खळखळून शेंगोळे आपले उकळवून घेतले होते। मी बनवले होते नागपंचमीला। तुम्ही कधी बनवता नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त झालेत, या खायला।